खूप जणांना ही भाजी बघूनच ढेकरं येतात, पण किती ढेकरं आल्या ना तरी ही भाजी खायला आवडतेच. अशी ही आजची रेसिपी आहे. त्यासाठी मी डाळ भिजवलेली आहे, भरपूर लसूण टोमॅटो कट करून घेतलेले आहे आणि भाजी अगोदर धुवून नंतर कट करून घेतलेली आहे. तर मी सांगितलेल्या पद्धतीने जर भाजी बनवली तर तुम्हाला भाजी खरंच खूप आवडेल. यासाठी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी टाकून तडतड करून घ्यायची आहे आणि लसूण थोडासा जास्त वापरायचा, त्यामुळे या भाजीला चव छान येते. जिरी मोहरी तडतड झाली की आता आपण लसूण टाकलेला आहे. लसूण थोडासा फ्राय होऊ द्यायचा, सोनेरी रंगाचा होईपर्यंत त्याला थोडंसं हलवायचं आणि आपण जे कट करून घेतलेलं टोमॅटो आहे ते टाकायचं आहे. टोमॅटोमुळे पण भाजीला चव छान येते, पण आपण जेव्हा भाजीला टोमॅटो टाकतो तेव्हा तिखट मात्र थोडंसं जास्त टाकायचं. कारण काय होतं, टोमॅटोमुळे तिखटपणा कमी होतो भाजीचा. थोडंसं चवीसाठी हिंग टाकायचं आहे, हळद आणि तिखट तुम्हाला हवं ते तुम्ही टाकू शकता. मी लाल तिखट टाकत आहे. तुम्ही याच्या लाल तिखटाऐवजी हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी चालेल, त्यामुळे ही चव भाजीला खूप छान येते. जर प्रत्येक वेळी आपण एकाच तिखटाची भाजी केली तर त्यामध्ये काही वेगळेपणा जाणवत नाही, त्यामुळे कधीकधी तिखटामध्येही बदल करून बघायचा. आता ही मी डाळ भिजवलेली आहे. तुम्ही मटकीची टाकू शकता, मुगाची डाळ पण भिजवून टाका, त्यामुळे काय होईल, भाजीमध्ये ही डाळ लवकर शिजल्या जाईल. डाळ थोडीशी जास्तच टाकलेली आहे. टोमॅटो डाळ यामुळे भाजी खाल्ल्यावर जे ढेकरं येतात त्याचं प्रमाणही कमी होतं. तर छान हे आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे डाळ. आता मस्त अशी हिरवीगार रसरशीत भाजी आपण कट करून घेतलेली आहे, ती या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याला छान हलवून घ्यायचं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आता एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये जास्त आपण पाण्याचा वापर करणार नाही आहेत, नाहीतर काय होतं, भाजी खूप गाळगाळ होते आणि त्याची चव पूर्णपणे निघून जाते. आता छान हे एकजीव आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे, त्यामुळे काय होते, भाजी वाफेवरच शिजते. 3 ते 4 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. बघा, भाजीला आपोआपच पाणी सुटलेलं आहे. आपण यामध्ये पाण्याचा थोडाही वापर केलेला नाही आहे, बिना पाण्याचीच भाजी बनवलेली आहे आणि वाफेमुळे भाजी, डाळ, टोमॅटो सगळंच मऊ शिजते. आणि एक वाफ काढून घेतल्यानंतर शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, कारण जर सुरुवातीलाच आपण शेंगदाण्याचं कूट टाकलं ना तर भाजीला पाणी सुटणार नाही आणि भाजी करपण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजी शिजत आल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कूट टाकल्यावर तुम्ही झाकून नाही ठेवलं तरी चालेल, कारण भाजी आता छान शिजलेली आहे. नक्कीच या पद्धतीने एकदा भाजी बनवून बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटणारच आहोत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त बनवा आणि मस्त खा. बघा, दिसायलाही किती सुंदर दिसते, काहीतरी वेगळी दिसते ना भाजी. भरपूर डाळ पण वापरलेली आहे.